गाईस आता मी कट्टाही धुवून घेतला. हा चांगली वाढ म्हणजे जाताना आले की तरी करतोयच ना आपण. आणि जाताना करतो या आल्या आल्या काय करतो की जरा पाणी मुरतंय मुळ्यातनी. आणि मग जाताना आणि मारलं नाही मारलं लाईट गेली तर मग जीवाला लागत नाही की आल्यासारखं झाडांना पाणी नाही मारलं. म्हणून आधी काय करतोय बसायच्या आधी मी झाडांना पाणी गार्डनला पाणी इकडं कट्टा धुणं. आणि आता त्या साईडला आहे ती नंतर करते. तिथं छोटी झाड आहे तिथं जरा नंतर करते. आणि बघूया गाईज काय लावायचं मला कळलं झालं आहे. माझी इच्छा काय आहे शेळी पालन करायची. मी म्हणत्या शेळी पालन करूया पोरांना. मग आता पोरं काय म्हणतात बघूयात. माझी इच्छा आहे की आपलं तेवढाच पहिलं 1-2 शेळ्यापासून सुरुवात करायची. पण शेळी पालन करूया म्हणजे शेतात आपल्या ह्या धान्य लावण्यापेक्षा नाही शेळीचं 4 प्रकारचं गवत करायचं. आणि पाण्याची सोय तर आहे शेळ्यांना. फक्त शेड एक मारायचं. आणि राहायला पण आपल्याला केलेलं आहे सोय. दिवसभर डबा घेऊन येणे दिवसभर शेळ्या बघणे रात्री मग कोणतरी झोपलं तरी चालतंय नाही तर राहिलं तरी चालतंय असं काही नाही. फक्त कन्फ्यूज काय आहे की धान्य लावून दरवर्षी काय होतं आहे ते मशनीवाल्याला बोलवा काढा. त्यापेक्षा एक 4-5 वर्षासाठी गवतच सगळ्या प्रकारचं लावून टाकायचं आणि शेळी पालन करायचं. तर माझा म्हणजे विचार काय आहे आणि कसा आहे कमेंटमध्ये नक्की सांगा. कसा वाटतोय तुम्हाला म्हणजे माझाही विचार चालू आहे माझ्या डोक्यात सारखं. जशी उन्हाळ्यात सुट्टी लागल्या गहू काढले ना तसं माझ्या डोक्यात मी सारखं पोरांना विचारते. अरे मला आणि मी डाउनलोड पण करून ठेवत्या म्हणजे शेळी पालनचं काय केलं तर काय होतं आहे कसं जपायचं त्यांना कसं त्यांची काळजी घ्यायची कसं त्यांना कुठल्या कुठल्या प्रकारचं गवत लावायचं. हां अननसला लावतो काय हां हां गवती चाला आणि तिकडं अननसलाय मला आणि डाउनलोड करून ठेवते म्हणजे कसं आपल्याला त्यातलं नॉलेज घ्यायचं आहे. मोकळा वेळ मिळाला की डोळं दाखवून आपलं पडायचं ऐकत फोन लावायचा आणि ऐकत पडायचं म्हणजे डोळं दुखत्यातलं. मग मी बघायचं जास्त भानगडीत पडत नाही. मी आपला काहीतरी डाउनलोड करायचं छान छान गोष्टी आपल्या शेतीचं. आता शेळी पालनचं मी डाउनलोड करून ठेवलं आहे. शेड मारायचं डाउनलोड करून ठेवलं आहे. कितीचा शेड मारायचं म्हणजे पहिल्यांदा छोटाच मारायचं. आपण कसं आहे आपण लई पहिल्यांदा हाव करून चालत नाही. आपल्याला त्यातला अजून अनुभव नसतो या कुठल्या गोष्टीचा. आणि आपण जास्त पैसे खर्चलं कर्जबाजारी झालो तर नुकसान आपलंच आहे आणि मानसिक त्रास आपल्यालाच आहे. आणि मानसिक त्रास ही लई मोठी बिमारी असते माणसाला. कामात राहिलं ना तर माणसाला टेन्शन येत नाही आणि कर्ज करायचं नाही. फक्त कामात राहायचं आणि काही जे अर्धी भाकरी असू द्या सुख समाधानाने खायचं. टेन्शन फ्री राहायचं असलं तर कामात राहायचं. तर मी तुम्हाला सांगते मला असं वाटायला लागले की मी शेळी पालन करू आणि त्यासाठी शेडचं हे सगळा अनुभव घ्यायला लागल्या. पहिल्यांदा असं 4 खांबाचं डांब राहून का नाही वरनं पत्र टाकून घेणार आणि हलकंसं तसं आपलं साधं सिंपल ठेवणार आहे. आणि साईडनं मग आम्ही आपलं बांबूनं हे बांधून व्यवस्थित करून घेऊ आणि एक गेट करून घ्यायचा शेळी पालनला. म्हणजे कसं शेळ्या जर पावसा पाण्याचं त्यांना पाऊस नाही लागला पाहिजे आणि ऊन असते त्यावेळेला ऊन नाही लागलं पाहिजे. ते पण त्यांचा पण जीव असतो या. आणि मूग जनावर पाळायचं तर नुसतंच असं बांधलेली बघत्या येता जाता बघत्या मूग जनावराला एवढं कडक ऊन लागत असतंय. त्यांना ना झाडाखाली बांधलेलं असतंय ना त्यांना सावलीत बांधलेलं असतंय. त्यांचं बघून ना मला जीव कलपतो लय माझा आत्मा दुखतो की असं का. आपल्याला मूग जनावराचा आपण फायदा घेतोय शेणखत घेतोय दूध खातोय दही खातोय तूप खातोय तर त्याच्या जीवाची पण आपण काळजी घेतली पाहिजे तर आपण पाळायचं. तर मला असं वाटतं की मी म्हणजे मला झेपेल का आणि मी त्यांची काळजी घेईल का आणि त्यांना चांगली निगा ठेवील का त्यांची शेळीची मला होईल का तेवढं म्हणजे. तर तेवढ्या तयारीसाठी मला हा ना चाललं आहे माझं मन. म्हणजे नाही पण म्हणतं आहे होईल का तयारी जपेल का मी शेळ्यांना पिल्ल्यांना त्यांचा जीव चांगला पाळला पाहिजे. आपल्याला फक्त पैशासाठी आपण नाही पाळत. आपल्याला एक शेळी पालन का करायचं तर आपल्याला मूग जनावरांचे म्हणजे वळण लागतं आहे आणि आपल्या शेतात शेणखत मिळतं आहे आणि आपल्याला मुलाबाळांना दूध मिळते घरातलं तूप मिळतं घरात दही ताक मिळतं. म्हणून आपल्याला आपलं पाळीव प्राणी ही आपले म्हस गाय शेळी काय असेल ते आपल्याला झेपेल ती करायचं मी असं म्हणत्या. तर मी सारखं म्हणत असते पोरांना आणि काकांना मला तुम्ही साथ देताल का तर मी पाऊल टाकते पुढं. नाही तर मी एकटे काय करणार ना. माझा आधीच जॉईंट पेन सगळे दुखतात हात दुखतात काम करून आणि टेन्शन झालं की मला नकोशी होऊन जातो जीव माझाच.
म्हणून मी अशी म्हणत असते की मला तुम्ही साथ दिली तर मी कामानं मरत नाही. मला काम जेवढं असेल तेवढं मला चांगलं वाटतं आणि माझा टाईम जातो आणि मला चांगल्या चांगल्या गोष्टी करायला आवडतं आहे. ऐकायला, सांगायला, बघायला, तुम्हाला तुमच्यापर्यंत पोचवायला आवडतात. तर मला असं वाटतं की तुम्ही साथ द्या तिघंजण, मग मी करीन. नाही तुम्ही नाही साथ दिला आणि तुम्ही म्हणला की मम्मी तू एकटीच कर, तर मी कशी करणार ना. वैरण आणायची, त्याला घालायची, त्याला 2-3 टायमाला काय असेल ते पाणी पाजायचं असलं तर पाणी पाजायला पाहिजे आणि वैरण कापून घालायचं व्यवस्थित, त्याची सेवा करायची. शेळ्या मेंढऱ्या असलं तर त्याच्यासाठी स्वच्छता ठेवायला लागते. आजारी नाही पडलं पाहिजे. ते कुत्र्या वित्रांनी पेल्याला तर नसेल, टाका पुरं टाका, दुसरं भरूया. होता ते पाणी आता इकडं आणलं नाही, आतून भरायला होतं पुरं होता की, आणि अर्ध त्यात ठेवलंय. नारळ फोडा जा फोडायला आता काय मग विसरताय. उन्हाचं कुठं. अच्छा राहू द्या. 12 वाजले. हां राहू द्या. पोरांना म्हणते की मला साथ देचाल का, तर मी ही करते. कसं आहे आपल्याला म्हणजे शुद्ध वातावरणात राहायचं आहे आणि शुद्ध वातावरणात राहायचं म्हणजे फक्त यायचं मजा मस्ती करायची आणि जायचं नाही आहे. तर त्याचा काहीतरी उपयोग झाला पाहिजे. आपण शेती घेतल्या तर थोडंसं शेतीत हिरवगार वैरण काडी लावली, आपली शेवरी लावली, हत्ती घास लावला आणि 4 प्रकारचं गवत लावलं, तर त्या गवताचा पण आपल्याला अनुभव घ्यायचा आहे. तर मग त्या गवताच्यावरती मी व्हिडिओ बघत असत्या डाउनलोड करून, की म्हणजे आपल्याला कधी म्हणजे कुठल्या प्रकारचे वैरण लावली पाहिजे शेळ्यांना कुठलं चांगलं असतं आहे. तर शेळ्यांनाही कुठलं म्हणजे त्यांना पचतं आहे, कुठलं गवत चांगलं आहे त्यांच्यासाठी. म्हणजे कसं असतं शेळ्यांना मी बघितलं आहे ना, आता आमच्या बाजूला शेळ्या होत्या. जवळ जाणार तर जवळ जा की. आता जवळच जा आणि काय कर, बुडात सोडायचं, सावलीत उभा राहायचं जरा थोडाशीर. उन्हात उभा राहू नको, आजारी पडले की मग सगळं हे होतंय. हां तिथं थांब, झाडात बसतो, बुडात सोड की. इथनं सोड पहिल्यापासनं, त्या डीपी पाशी सोड आणि तिथनं इकडे यायचं. नको त्या फवारणी केली ना, पाणी जात नाही एवढं. जरा बुडात सोडलं का ना अतुल, गारवा होतोय. बुडात सोड आधी, डांबापाशी सोड, खाली सोड ठेव की खाली आणि बस तिथं. हां आणि कसं असतं ते आम्ही बघितलं ना बाजूला शेळ्या, मग ते आणि शेळ्यांचं पोट फुगतं. तर ह्या सगळ्या गोष्टी मी बघितलेल्या आहेत त्या. मग ते मूग जनावर पाळायचं म्हणलं ना, तर मला तीच एक भीती वाटते जास्त. खाया प्यायला काय आपण आता वैरण लावू, पाणी घालू, वैरण मोठी करू आणि त्याला वेगवेगळी वैरण लावून त्यांना पोट भरून घालू शकतो आपण. आणि थोडं धान्य थोडासा धान्याचा जे भुस्सा असतो आपला, काय म्हणतात त्याला, हरभऱ्याचा भुस्सा, आपलं तुरीचा भुस्सा आणि आपलं मक्याची चुरी, याचं जे पोट फुगत नाही, हे धान्याचा चुरा आणि भुस्सा आणि चुरी हे असं सगळं जर आपण थोडं आणून ठेवलं शेळ्यांना आणि थोडीशी पेंड असं काय लागतं ते थोडं आणून थोडं एक सकाळचं त्यांना नाश्त्याला तसं दिलं आणि मग दुपारचं जरा हिरवा चारा, संध्याकाळचा थोडासा हलका फुलका वाळला चारा. तर असं मी बघत राहते आणि व्हिडिओ, आणि माझा बघून का नाही मला असं वाटतं की बघूया आपल्याला होईल का, एक प्रयत्न करावा असं वाटायला लागले शेळी पालनाचा. पण एकच खंत राहते मनात की मला पोरं साथ देतील का. काका नसलं तर मग मी एकटी तर काय करणार ना, काका पण पाहिजे. म्हणजे साथीला कोण ना कोण लागतं इथं हातभार लावायला कामाला आहे. पोरं नसले तर काका पाहिजे, काका नसलं तर पोरं पाहिजे. मला एकटीला बी जमत नाही. घरातलं आवरायचं, दळपं आवरायचं, काहीतरी हातभार लावायचा घरातल्या कामात आणि मग इकडं पळायचं, मग ते होत नाही. मला लय ताण होतो आहे माझ्या जीवाला आणि मला लय त्रास होतो आहे. मला तुम्ही म्हणता पण सगळेजण, त्याबद्दल मनापासून काकूचं धन्यवाद तुम्हाला. माझ्या मुली असू द्या, मुलं असू द्या, म्हणजे सगळ्या लेकरांना ना मी माझ्या पोरांसारखंच तुम्हाला प्रेम करते आणि तुमची काळजी पण करणार. आणि मला असं वाटतं की माझ्या पोरांना काही त्रास नाही झाला. जीवन एक आहे, एका जीवनात ना आपल्याला अडचणीत पडायचं नाही आहे, आपल्याला टेन्शनमध्ये जगायचं नाही आहे. आपल्याला सुखी जगायचं असलं, समाधानी जगायचं असलं तर आपण कामात राहायचं आणि सरळ मार्गानं आणि खऱ्यापणानं जायचं. आपल्याला काय खोटं काय करायचं नाही आहे, खोटं वागायचं नाही आहे. हां काय त्रास आहे ना, आपण कसं होतं आहे आपला त्रास सांगत नाही कोणाला, का की आपलं हसू उडवतात लोक, आपण आपलं ऐकून घेतेले, होय का असं झालं का तसं झालं का, आणि मग ती 10 जणाला पेरत सुटतात काय की त्यांना काही काम नसतं. ज्या लोकांना ही चुगल्या लावायची सवय असते, इथं ऐकायचं तिथं सांग, म्हणजे ज्या लोकांना असं त्यांच्या पोटात काय राहत नसते, 2 भाकरी पोटात राहत्या त्या,
पण एखादी गोष्ट एखाद्यानं जर मन हलकं केलं, एखाद्यानं दुःख वाटलं, तर ते दुःख वाटून घ्यायला आपल्याला कोण नसतं आणि आपलं दुःख आपल्यालाच सोसायचं असतं आणि पुढच्या दुःखाला सामोरी जावं नाही, पुढच्या टेन्शनला लांब पळवायचं म्हणजे आपल्या जीवनात काय यावं नाही टेन्शन. म्हणून आपण साधं सरळ आणि खऱ्यापणानं जगायचं. अर्धी खाऊ द्या, कुणाचं आपल्याला बघायचं नाही, कुणाच्या वस्तूला हात लावायचे नाही, ना कुणाचे हिसकावून घ्यायचं आहे. फक्त आपली संध्याकाळची सकाळची भाकरी कशी आपल्या ताटात येईल, आपल्या घरात कसं आपण सुख समाधानानं राहू हे बघायचं, हे असंच जगायचं. म्हणून मी तुम्हाला पण सांगत असत्या की एक काकूस सांगत्या, एक तुमची आई सांगत्या, हे लक्षात ठेवत जावा, चांगलं जगा. फक्त कर्ज काढू नका. कर्जाचं लय बाबा आता मी बघते ना, घरं इकून जायला लागतात, भाड्यानं राहायला लागतं आणि भाड्यानं राहिलं तरी सुख नसतंय. ह्याचा हप्ता भरायचा आहे, त्याचा हप्ता भरायचा आहे, त्याचा हप्ता भरायचा आहे. त्या माणसानं तरी किती काम करायचं आणि किती हप्ता भरायचं, घर कसं चालवायचं, शिक्षण कसं मुलांना द्यायचं आणि काय असेल कुठं जायचं असलं कार्यक्रमाला इकडं तिकडं तर ते कसं जाणार, कसं मॅनेजमेंट ठेवणार, कसं त्या जीवाने एकट्या एवढा लोड घ्यायचा. का की त्याचा पण जीव आहे, त्या माणसाचा पण जीव आहे आणि घरात जीव आहे. काटकसर करत्या आणि संसार करत्या, लेकरा बाळांना बघत्या. नवरा जर चांगला आहे, काटकसरीनं नवरा आणून देतोय, तर बायको पण जर जपत असेल तर त्या बायकोनं तर किती झुंज घ्यायची आणि त्या नवऱ्यानं तर किती झुंज घ्यायची. म्हणून आईबाप जर अशी करत असले तर आपण थोडा हातभार लावायचा, चांगलं वागून. न आईबापाला कर्जबाजारी करू नका, न स्वतःचं जीवन बरबाद करू नका. कुठं गोड बोलण्याला लागून लोकांच्या बहकाव्यात येऊन कुठं दोस्ती यारी करू नका, कुठल्या वाईट वळणाला लागू नका. का तर ह्या घटना कशा असत्या, त्या काकूच्या जीवनात पण लई घटना घडलेल्या आहे त्या. पण माझं कसं आहे, मी टेन्शन घेतलं आहे ना, तर मलाच त्या टेन्शनमधनं जाऊ द्या. पण मी तुम्हाला का सांगत असत्या की तुम्ही टेन्शनमध्ये जावं नाही, तुमची जिंदगी बरबाद करावं नाही. म्हणून काकूच्या जीवनात जी घटना घडलेल्या आहे, त्या काय झालेलं आहे, काय दुःख आलं आहे, किती लोकांनी त्रास दिला आहे, किती लोकांनी आमचा साध्यापणाचा, भोळ्यापणाचा, चांगल्यापणाचा यूज करून घेतला, किती टाईमपास केला, किती जीवनाचा आमचा खेळ केला, हे आमच्या जीवाला माहीत आहे आणि वरच्या देवाला माहीत आहे. आणि म्हणून काकूला स्वामी समर्थांचा आशीर्वाद आहे, काकूच्या लेकरांवर आहे. त्यामुळे आम्ही ना फक्त स्वामी समर्थांचं आशीर्वाद आणि त्यांचा आशीर्वाद हमेशा आमच्यावर आणि तुमच्यावर राहावं, हीच मी प्रार्थना करणार ईश्वरचरणी. सगळ्या लेकरांना सुखी ठेव देवा, चांगलं ठेव आणि सगळ्या आईवडिलांना कुठल्या लेकरांपासून त्रास व्हावं नाही असं तुम्ही लेकरांनो म्हणजे मुलींनो वागा, राहावा. जीवन तुमचं पण एक आहे, जीवन आईवडिलांचं पण एकच आहे. तर त्या जीवनाला आपण नरक बनवायचं नाही, स्वर्ग बनवायचं आहे. काम करून, कष्ट करून, समाधानाने खाऊन, कर्ज तेवढं करू नका. तर चला आता मी ठेवते, थोडाशी बसती, भूक लागली आता. मला काय झालं, सकाळी शाबू केला आणि दिला काकाला, अतुलला, मी खाल्ला, आम्ही सगळ्यांनी खाल्ला. आणि म्हणलं चला आता शेतात जाऊन फिरून येऊया, जरा झाडांना पाणी पण घालून येऊया. आणि नांगरलेलं आहे ना, हे तुम्हाला बॅक कॅमेऱ्याने दाखवते, तर ती बघून पण येऊया. आणि हेच माझं चाललं आहे विचार की काय पेरू का शेळी पालन करू, मला होईल का, मला झेपेल का. तर हे सगळा प्रयत्न चालू आहे आणि मी थोडक्यात सुरू करणार केलं तर, आणि बघणार एक वर्षभर झेपतं आहे का, कसं होतं आहे. मला जास्त त्रास व्हायला लागला तर मग घरातले एवढं ध्यान देत नाहीत ना, तर त्यांना सोपी कामं लागतात. माझं काय म्हणायचं, सोपं काम नाही करायचं. सोपं काम तर कुणाला पण येईल, पण अवघड काम करून त्यातनं कष्ट करून त्यातनं कसं जगायचं हे आपल्याला शिकायचं असलं तर आपण एकदा प्रयत्न करायलाच लागतो आहे. आणि प्रयत्न केला की शिकलं ना, आपल्याला काही कमी पडत नाही, आपल्याला कुठं हात पसरायला लागत नाही आणि आपण कधी कर्जबाजारी होणार नाही. पण थोडं काढायचं. मी तुम्हाला सांगते, आमच्या भावनेने एकदा अनुभव न असता 10 लाखाचं शेड मारलं. 10 लाखाचं शेड मारलं कुक्कुटपालनसाठी. ते काळ्या जी कोंबड्या आलत्या ना मध्ये, ते चाललं होतं. 10 लाखाचं कर्ज काढून शेड मारलं. ना त्या कोंबड्या आल्या, ना कर्ज मिळालं, म्हणजे ना कुठं पैसे मिळालं, कोणी दिलं. यांनी कर्ज काढलेलं तेच आजपर्यंत, आता मला वाटतं 7-8 वर्ष झाले ते कर्ज फेडून राहिल्यात. आणि त्या पाहुण्याला असं आहे, आमचा पाहुणा एकदम बारीक, फळं विकून खाते, ते घर चालवते, ते मुलांना शिक्षण चालू आहे, सगळं चालू आहे. पण त्यांनी काय केलं, दुसऱ्याचं ऐकलं आणि एवढं कर्ज काढलं आणि एवढं मोठं शेड मारलं कोंबड्यांसाठी. आणि एवढं मोठं शेड मारलं आणि एवढं टेन्शनमध्ये राहिले. तर मी म्हटलं त्यांना, आता त्या शेडचा उपयोग आपण घरातच शेळी, गाय, काय कोंबड्या काय असेल ते थोडं थोडं पाळा आणि त्या शेडचा उपयोग करा. म्हणजे आपल्याला तिथे एका साईडला राहायला पण करा आणि एका साईडला शेळीला पण ठेवा.
म्हणजे त्या शेडचा उपयोग होईल ना आपल्याला. ते मोकळं शेड बघून आणि ते कर्ज फेडून सारखं कर्ज फेडताना हप्ता फेडताना ते टेन्शन येणार नाही. आणि त्या टेन्शनमध्ये माणूस आपल्या जीवाचं काहीतरी बरं वाईट करायला जातं. तर बरं वाईट केल्यानं काय कर्ज फिटणार नाही आहे की मागच्या लोकांना उलटं जास्त अडचण होणार. तर त्या अडचणीला आपल्याला सामोरं जायचं नाही आणि आपल्या घरातल्यांना सामोरे घालवायचं नाही. तर आपण आपल्या जीवाला चांगलं ठेवायचं. कमी असू द्या, कमी कर्ज म्हणजे थोडंसं काढायचं आपल्याला झेपेल एवढं. 5-10 हजार म्हणजे लई झालं. 1,00,000-2 लाख आता परिस्थिती नाही आहेत तशा. कसं आहे की जिकडं तिकडं कर्ज घ्यायचं आणि करायचं चालू आहे लोकांचं. आणि एवढ्या त्यांचे हप्तं आणि एवढं ते बघतोय ना, लोकांचं ऐकतोय ना, जीवाला लागतं की का करतात, म्हणजे स्वतःच्या जीवाला का धोक्यात टाकतात लोक, टेन्शन का घेतात. साधं सरळ जगायचं. आपल्याला कपडे जेवढे लागतात तेवढे कपडे आणली, विषय संपला. वर्षाची 2 जोड चपलं लागतात, तिथंच विषय क्लोज होऊन जातो, म्हणजे बंद होऊन जाते. का 2 जोड चपल्या म्हणजे लई झाले आपल्याला वर्षाच्या. माझ्या पण तुम्हाला सांगते 2 जोड. घरात तुटक्या फुटक्याची चपल्या असतात ना, बंद तुटलेल्या चांगल्या असतात पण बंद तुटक्या. तर मग मी काय करते, त्याला बंदला व्यवस्थित करायचं आणि तिथल्या तिथं घरात पाणी मारायला झाडांना या काय तर करायला असं तिथल्या तिथं मी वापरते. मला काही लाज वाटत नाही. काय लाजायचं काय आहे, घर चालवायला आपल्याला कोण देणार आहे का पैसे? आणि घर चालवायला आपल्याला पैसे देणार आहेत का? का आपल्याला कोण भाकरी नसले तर कोण देणार आहे का? लोक नावं ठेवायलाच बसलेले आहेत आणि लोकांना नावं ठेवूच द्या. आणि लोकांच्या घरात वाकून बघायचंच असतं. त्यांना त्यांच्या घरात काय चाललं हे माहीत नसते, पण लोकांच्या घरात वाकून लई बघायचं असतं. आणि लोकांच्या घरात काय चाललं आहे, उकाळ्या पाकाळ्या काढायच्या, 10 जागी सांगायचं, 100 जागे पेरायचं. ही त्यांना धरतीवर सोडलं, हे पाप करायलाच सोडलेलं आहे. पण कष्ट करणाऱ्या लोकांना माहीत असते कष्ट करायचं कसं, जगायचं कसं, समाधानाने जगायचं कसं. आम्ही तसंच जगत आलो आहे. आम्ही कोणाला कधी वाळल्या पाचोळ्यावर पाय दिलेला नाही, कधी कोणाला माझ्या भांड्यातली, माझ्या संसारातली भांडी देऊन मी संसार केला आहे. आणि कोणा एखाद्याला संसाराला दिल्या, मदत केल्या. माझ्या जावांना, माझ्या नंदला काही अडचण आली तर मी काय करते, आम्ही आमच्या जवळची भांडी देऊन, हा त्यांना आळ्याच्या ह्याच्यात सोडा, आळ्यात आधी त्या छोट्या झाडांना टाका, पहिलं पाणी जातंय, आणि मोगऱ्याला तुळशीला घाला मग आळ्यात सोडा, भरू द्या, हळू करा. आणि कसं आहे, मी माझ्या भांड्यातली भांडं पण दिलं आहे. माझ्या घरात पण मी जोडप्याला म्हणजे आपलं त्यांना भाड्यानं खोली मिळत नव्हती तर ठेवून घेतलं महिनाभर. तर असं मला जसं जमेल 15 दिवस महिना ठेवून घेतलं. त्यांनी पण मग आमच्या अडचणीला आम्हाला ज्या वेळेला मदत करायची होती त्यांना, तर कामाच्या रूपात त्यांनी मदत केली. काकांचं एकदम मिल सुटली. मिल सुटल्यानंतर काय करायचं, काका टेन्शनमध्ये आले. संध्याकाळी काका म्हणायला लागले, अगं मिल बंद झाली, आता कसं करायचं? अहो एवढ्यासाठी तुम्ही हारून गेला म्हणलं. काय होत नाही म्हणलं, मला काटकसर करायची सवय आहे, मी काय कर्ज काढणार नाही. आपण अर्धी असू द्या खाऊ, पण काम बघू म्हणलं, दुसरं कुठं तर मिळेलच म्हणलं. आपण कष्ट करणारे लोक आहे, आपल्याला काय आयतं खायचं नाही कुणाचं, या कुणाचं हिसकावून घ्यायचं नाही. काम करणाऱ्याला ढेक काम आहेत म्हणलं. ते कामचोर माणसाला, रिकाम टेकड्या माणसाला कामं नाही ती, पण कष्ट करणाऱ्याला कामं भरपूर आहे. ती कुठं पण बांगलून खात आहे, कुठं पण कंपनीतनी काम करून खात आहे, कुठं तरी शेतात जाऊन आपलं अर्ध्याने शेती करून खात आहे. ज्याला शेती नाही त्याला शेतीची किंमत आहे, ज्याला शेती आहे त्याला शहरात पळू वाटतं आहे. तर ज्याला करायचं नाही ती काय पण करते हो, म्हणजे असे उठाठेवी करते. पण साधं जगायचं असलं तर आपल्या घरात, आपल्या शेतात, आपल्या जेवढं होईल तेवढं आपल्या ह्याच्यात राहावं. कसं आहे, मदत एखाद्याने दिली तर त्याचा गैरफायदा घेऊन त्याला म्हणजे त्याच्या डोक्यावर नाचायचं नाही आहे, त्याचा शुक्रिया अदा करायचा, त्याचा आपल्याला देवाला धन्यवाद करायचं की हां बाबा, आम्हाला आमच्या जीवनात संकट आले पण तुम्ही साथ दिला देवा, आणि तुझ्या रूपात आम्हाला ही माणसं गाठ पडली, ह्यांनी आम्हाला पण साथ दिला, आमच्या अडचणीला आम्हाला काम लावलं. मी तर धन्यवाद करते, आणि ते काम लावल्याला मी अजून विसरत नाही. कुणी मला माझ्या संसारात मदत केल्या, कुणी मला माझ्या अडचणीला साथ दिलेले आहे, त्यांना मी धन्यवाद हमेशाच करणार. आणि स्वामी समर्थ सगळ्यांना सुखी ठेवू दे. ज्यांनी माझ्या अडचणीला पडल्यात, ज्यांनी माझ्या अडचणीत मला साथ दिल्या, माझ्या दुःखावर मीठ नाही चोळलं, मलम लावून जखम बरी केली, साथ देऊन आणि चांगल्या 2 गोष्टी बोलून. तर असंच मी पण तुम्हाला बोलणार, चांगलं सांगणार, चांगलं ऐकायचं. आई सांगते एक म्हणून ऐका आणि चांगलं राहावा. चला आता बसूया, जरा भूक पण लागल्या, थोडंसं बसती, हातपाय दुखायला लागल्यात. चला.